गौराई ग्रामोद्योग वारसा परंपरेचा अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या प्रेमाने जळगावात घराघरात पोहोचलेले जैन आंबे आता शहरात आणखी 2 नवीन आउटलेट्स माध्यमातून आपल्या सेवेत. महाबळ कॉलनी 467/3 प्लॉट नंबर 1, मकरंद कॉलनी, गणेश कॉलनी दुकान नंबर 6, गीता शंकर मार्केट. सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत व दुपारी 3:30 ते सायंकाळी 8 पर्यंत आपल्या सेवेत. शुद्धता आणि परंपरेचा वारसा गौराईसोबत याशिवाय आपल्या सेवेत जैन हिल्स, बीजे मार्केट आणि जैन प्लास्टिक पार्क ही आउटलेट्स तर आहेतच. गौराई ग्रामोद्योग. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. पावसाळ्यापूर्वीच जळगावचा मेकओव्हर. महापौर दीपमाला काळेंचा ब्युटी मिशन ॲक्शन मोडमध्ये. अतिक्रमणांवर बुलडोझर, विकासकांना अल्टिमेटम, चौक दुभाजक झळकणार नव्या रूपात. जळगाव. प्रतिनिधी. शहराच्या सौंदर्यीकरणाला वेग देत महापौर दीपमाला काळे यांनी गुरुवारी 9 एप्रिल घेतलेल्या विशेष बैठकीत पावसाळ्यापूर्वी सर्व प्रमुख चौक व दुभाजकांचे सुशोभीकरण पूर्ण करण्याचे आदेश दिले. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी एकरूपता, आकर्षक डिझाईन आणि शिस्तबद्ध वाहतूक यावर विशेष भर देण्यात आला. महापौरांनी स्पष्ट सांगितले की प्रत्येक चौक व दुभाजकात एकसारखा लुक आणि रिदम असावा. दुभाजकांची उंची, रिफ्लेक्टर्स तसेच वृक्षारोपणातही एकसारखेपणा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. सुशोभीकरणाच्या आड येणारी अतिक्रमणे तातडीने हटवण्याचे आदेश देत पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंगला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या विकासकांना 8 दिवसांचा अल्टिमेटम देत काम न केल्यास कंत्राट बदलण्याचा इशाराही देण्यात आला. शहरातील टॉवर चौक, शिवतीर्थ चौक, स्वातंत्र्य चौक, कावरत्नावली चौक, डी मार्ट ते रामानंदनगर, स्वामी समर्थ चौक ते एकनाथ नगर, सिंधी कॉलनी ते पिंपराळा उड्डाणपूल या प्रमुख मार्गांचा कायापालट होणार आहे. कामानंतर पुढील 5 वर्षे देखभालीची जबाबदारीही संबंधित संस्थांवरच राहणार आहे. महावितरणला रस्त्यातील विजेचे खांब हटवण्याच्या तर वाहतूक शाखेला बेशिस्त वाहनांवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीला उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त पंकज गोसावी, वास्तुविशारद संदीप सिकची, ललित राणे, पर्यावरण विभाग प्रमुख प्रकाश पाटील, विद्युत विभागाचे संदीप मोरे, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर, फुले मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मतानी यांच्यासह विकासक, महावितरण व वाहतूक शाखेचे प्रतिनिधी उपस्थित होते.